Okay, so namaskar sarvanna. And before starting the vlog, I want to share something with you. I'll switch to my back camera, okay, first. So this is my laptop आणि मी नॉर्मली डेली जर्नल लिहितोय दैनंदिनी, ज्यामध्ये मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं लिहितोय. इट्स अ गुड हॅबिट. तर आय लाईक टू राईट इट इन माय लॅपटॉप. आय हॅव दिस ॲप आणि जो मला नेहमी डेली प्रॉम्प्ट पाठवत असतो. प्रॉम्प्ट विच इज लाईक द डेली क्वेश्चन्स जे मी आन्सर करायचे. तर खूप चांगली गोष्ट दिसली मला जी मी तुमच्यासोबत शेअर करतोय. सी, व्हॉट आर 3 थिंग्स आय हॅव लर्न अबाउट माय सेल्फ दिस इयर. कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत ज्या मी माझ्या स्वतःबद्दल यावर्षी म्हणजे 2024 शिकलोय. तर यामध्ये मी लिहिलंय की जी एक गोष्ट मी माझ्या स्वतःबद्दल शिकलोय लास्ट इयरमध्ये, की मी काम करून बघितलं. मी पार्ट टाइम जॉब्स केले. मी स्टेलेंटिसमध्ये माझी इंटर्नशिप कंप्लीट केली विच वॉज पेड. आणि चांगलं पे करून सुद्धा एक मला ते एक क्लिक होत होतं की यार मला नाही होते काम कोणाच्या अंडरमध्ये. तर मी ही गोष्ट शिकलोय 101%. आय एम शुअर की मी नाही करू शकत कोणाच्या अंडरमध्ये काम. आय वॉन्ट टू स्टार्ट समथिंग बाय माय ओन. सेकंड थिंग, कम्युनिकेशन इज माय सुपर पॉवर. हे फक्त लिहायला नाही तर ॲक्च्युली मला खूप लोक म्हणतात, माझी मम्मी पप्पा, माझे फॅमिली, माझे जे जवळचे लोक आहेत ते सगळे म्हणतात की यू हॅव दॅट ॲबिलिटी टू कन्व्हिन्स द पीपल, टू लेट पीपल अंडरस्टँड की मला काय म्हणायचं आहे, की मी माझं मेसेज क्लिअरली लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सो नाव आय नो द कम्युनिकेशन इज माय सुपर पॉवर. तर मला त्याच्यावर वर्क करायचं आहे. आय वॉन्ट टू एक्सप्लोर दिस कम्युनिकेशन स्किल्स आय हॅव, की मी कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि मी त्याच्यावर काम करतोय, हळूहळू काम करतोय. थर्ड थिंग, की खूप गोष्टी पाहिल्यानंतर, खूप लोकांना भेटल्यानंतर, बाहेर राहिल्यानंतर, फॅमिलीपासून लांब राहिल्यानंतर, मित्रांपासून लांब राहिल्यानंतर काही गोष्टी क्लिअर होत आहेत इथे की काय महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. सो आय हॅव माय प्रायोरिटीज रिटन हिअर, की मला सर्वात जास्त इम्पॉर्टंट माझे लव्ड वन्स आहेत. लव्ड वन्स, माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स आणि ते लोक जे खरोखर माझी केअर करतात. त्यांना काही कोणाशी फरक नाही पडत, ज्यांना माझ्याशी फरक पडतोय की मी कसं आहे, मी आनंदी आहे का, मी काय करतोय आणि बस मी. सेकंड थिंग, हॅपीनेस. मी जे काय करतोय त्यामध्ये मला आनंद मिळतोय का मी खरोखर जॉब करतोय पैशांसाठी आणि मला आनंद नाही मिळत. आणि मी मास्टर्स केले, त्यामध्ये मी इंटर्नशिप केली आहे, मग मी जॉब पण मला मिळतोय पण मी त्यामध्ये हॅप्पी नसेल. मला नाही आवडत सकाळी लवकर उठून तिथे पोहोचणं टायमावर आणि मग त्यांच्या त्या शिव्या ऐकणं. लिव्ह इट. थर्ड थिंग, पीस, शांतता. खूप इम्पॉर्टंट आहे शांतता. सगळं आहे, पैसे आहेत, हॅपीनेस आहे, सगळ्यांच्या सोबत आहे, पण शांतता नाही आहे तर मग त्या गोष्टीला काही अर्थच नाही आहे. कारण की इथे जर आपण चांगलं नाही आहेत तर मला असं वाटते. हे माझे थॉट्स आहेत. हे मी तुम्हाला बोलत नाही की तुम्ही पण असंच केलं पाहिजे, बट इट्स डेफिनेटली माय थिंकिंग. अँड फोर्थ थिंग इज मनी, विच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ज्या वेळेमध्ये आपण आहोत त्यासाठी पैसे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पर्सनली असे इन्सिडन्ट्स पाहिलेले आहेत की डॉक्टर म्हणतात की 2 लाख रुपये भरा आणि देन आम्ही ऑपरेशन सुरू करू. अँड 2 लाख रुपये भरायला नाही आहेत आणि डॉक्टरने ते ऑपरेशन वेळेवर स्टार्ट न केल्यामुळे जे कोण होते ते नाही राहिले या जगात. ती वेळ जेव्हा येते, पैशाची गरज तेव्हा भासते, तेव्हा समजते पैशाची व्हॅल्यू. सो गाईज, बी फोकस ऑन अर्निंग मनी. 1, 2, 3, 4, 5 जेवढे मार्ग तुम्हाला बनवता येतील पैसे कमवण्याचे, जस्ट डू इट. ओके. सो हे का सांगतोय मी तुम्हाला? सो आय वॉन्ट यू गाईज टू जस्ट टेक पेन ऑर पेपर ऑर मे बी मोबाईलच्या नोट्समध्ये की कुठेही जस्ट राईट इट डाऊन की what are 3 things you have learned in 2024 and what are you gonna manifest for 2025 and what are your goals. काय तुम्हाला पाहिजे 2025 मध्ये, काय तुम्ही स्वतःबद्दल शिकलेत 2024 मध्ये. जस्ट राईट इट डाऊन की तुम्हाला त्याच्यावर काम करता येईल चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला समजेल की मी कुठे चांगला आहे, मी कुठे नाही, आणि देन यू विल डू इट.
बस तुम्ही ब्लॉग बघा. अँड हॅपी न्यू इयर टू everyone out there from me and my friends here and also from my family. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. I really hope that this 2025 will bring what you want in your life. Okay, see blog. Okay, so आज स्पेशल काय नाही आहे, बट आज आपण काहीतरी न्यू ॲक्टिव्हिटी करायला जातो आहे फ्रान्समध्ये. फॉर एक्झाम्पल, मी कधीही क्लाइम्बिंग नाही केलेलं. व्हॉट इज क्लाइम्बिंग? आपण झाडावर चढतो वगैरे, माउंटेन्सवर जातो, डोंगरावर जातो, ते नाही. एक आर्टिफिशियल क्लाइम्बिंग सेट असतो, इंडोर ॲक्टिव्हिटी. तर माझी एक फ्रेंड आहे इथे, तिच्यासोबत मी जातो आहे. अँड वी मेट and she introduced me to the climbing and she was like, just come with me. बघूया, चाललोय मी. न्यू एक्सपिरियन्स. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आय विल शो यू गाईज. ओके, सी इट्स गुड राईट. वातावरण तर चांगलं आहे इथे. क्लीन हवा, क्लीन ॲटमॉस्फिअर. पण मजा नाही ना. आपले घर, आपली माणसं, आपले मित्र, आपले नातेवाईक. चलो ठीक आहे. कधीही थंडी, कधीही पाऊस. she's here, I'm late. Ouais. J'ai oublié mon place, ça va organiser. Ok. Envoyer un mail, etc. Et comme ça, tu pourras signer. आपल्याला हे कपडे बदलायचे आहेत आणि आपल्याला शॉर्ट्स घालायचे. ओके, लेट्स गो. शूज चेंज केलेले अशा प्रकारे, कारण की तुम्ही नॉर्मल शूजवर नाही चढू शकत. अँड दिस इज लाईक, हा हे तर स्पंज आहे. लॉरा, दिस इज लाईक स्पंज. दिस इज लाईक स्पंज. If you fall, you're good. Okay, so you're gonna start, right? Okay. Introduce yourself. What's your name? My name is Laura. Laura. Where are you from? France. France? The north of France. North of France. Which one? Okay. You're okay, okay, teacher. To begin, we are warming the very one. It's more easy. Okay. I don't think this is easy. Take it. It's easy. Okay. Here. Yeah? Second one. Here. Like you want. It's easy. Yeah, it's good, it's good. Now go down? No! Oh! There is an end. Okay. Okay, you can go down. Catch me! It's easy. It's easy. Okay, wait, I'll try. First try. Yeah, it's easy. Good. It's perfect.
माझा प्रश्न असा होता की जर आपण पूर्णपणे वरती गेलो आणि मी वर उभा राहिलो तर मी खाली कसं काय येऊ? It's really easy. It's just to... This one? Yeah. It's really easy. Okay. Okay. So it's easy to come down, right? But From this side. I prefer... yeah, it's better for your arms. muscles, Yeah, for muscle. your arms, yeah. Okay. Okay, let's try another one. भाई झाडावर पण नाही चढलो रे कधी मी. This is not easy. It's easy. Yeah. Yeah, perfect. Go down now. I'm stuck. I think I'll sleep here. No, How can I come down? it's easy. You can sit down and take the and return you. What if I jump? No, No? no jump. You must return. So how many years you have been training? 13. 13 years. 13. And how old are you? No 13. So long. No 13. When I was 13. When you was 13, so it's like 7 to 8 years. Yeah. Which one you wanna try? This one? Yeah. Okay, I'll record you. It's a... It's good. ठीक आहे, ती 7 वर्षापासून करते, 7 ते 8 वर्षापासून. 13 वर्षाचे असताना. You are very good at it, I know. You know, I can't even go there. It's so small. How can you like grab it and use your to be strong in your fingers? In your fingers. But no, I don't think I can do it. I think you can. This is level She's so 1. small. She's so small. She's doing so many things. The Young. are better than adults. Adult. Why? Because of the flexibility? Yeah. More flexibility and energy. Yeah. So when you choose the color, you have to follow that color only. Yeah. You can't switch the color. Yeah. It's okay. You can do it later. Try again. ती फक्त ब्लू वरच पाय ठेवते. खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे. मी ऑफ कॅमेरा ट्राय केलाय, नाही होते. Yeah. Yeah, perfect. Perfect. Finally. You're
are strong. I want to stay here. No. Now I can use this? Yeah, you can. Good job. Oh my god. भरपूर डिफिकल्ट आहे यार, भरपूर डिफिकल्ट आहे. त्यात हे जे कर्व्स आहेत ना, असे कर्व्स, त्यामुळे वरचं काही दिसत नाही आणि उतरताना तर अजून डिफिकल्ट, काहीच दिसत नाही कुठे पाय ठेवायचं कसं काय. शपथ. Victory. Okay. You come from that side. आता एवढी परिश्रम करून गेली आहे तर ती कशी काय खाली पुन्हा. तर दिस इज द इझिएस्ट वे टू कम डाऊन. इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं करतात. Yeah. Can I use this? Your legs, no. Yes. Perfect. Oh yes. You can jump if you want. Wow, strong guy. Okay, Laura, go. Laura is going for 6. Yellow. See, yellow is 6. Oh. कशी पकडेल. Oh. Try again, fail again, fail better. Two more. सगळे बघतायत तिला. आई शपथ. नाही झालं. See, the aim is to get fit. तर तुम्ही चालायला जा, धावायला जा, पळायला जा, झाडावर चढा, डोंगरांवर चढा किंवा जिममध्ये जा, बट काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करा ज्याने तुम्हाला व तुमच्या शरीराला थोडीफार हालचाल मिळेल आणि इट्स गुड. ओके, तर अशा प्रकारे आपण आपला क्लाइम्बिंगचं सेशन कंप्लीट केलेलं आहे. आता जाऊया घरी आणि भेटूया तुम्हाला पुन्हा एकदा लवकरच. ओके, बाय बाय, टेक केअर.